नमस्कार मित्रांनो, आज 23 जून आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये रात्रीच पावसाला सुरुवात झाली आहे. जो काही कमी दाब होता महाराष्ट्रालगतच्या पूर्व भागावर, हा कमी दाब पश्चिमेकडे सरकल्यामुळे विदर्भाच्या आसपासच्या परिसरावर याचा केंद्रबिंदू आज सकाळी आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. आत्ता लगेच सकाळी देखील या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू असेल. आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि हा कमी दाब संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत कोणत्या दिशेला सरकणार आहे, कोणत्या भागामध्ये याच्या प्रभावामुळे पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो, संपूर्ण डिटेल अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आज सकाळपासूनच नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण राहील. भाग बदलत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. नागपूर विभागामध्ये वरूर, कोंडाहली, इकडे सौसर, अमरावती विभागातील अरवी वगैरे या परिसरामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये आहे. ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. हलका पाऊस बहुतांश भागामध्ये, मध्यम पाऊस भाग बदलत या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे. अमरावती भागातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरात देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात देखील बहुतांश भागामध्ये किंवा सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण बनताना बघायला मिळत आहे. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. बऱ्याच भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दुपारपर्यंत मित्रांनो नाशिक विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळेल. त्यामध्ये नाशिक, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, तसंच इकडं अहिल्यानगर, उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. नगरच्या उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर राहील. दक्षिण भागामध्ये थोडासा कमी राहील. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. हलक्या पावसाची शक्यता. पुणे विभागामध्ये पावसाचा जोर कमी आहे. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. पुणे विभाग म्हणजेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्हा. मराठवाड्यात मित्रांनो उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर राहील. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण आहे. सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे तो भाग बदलत बघायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त नांदेडचा आसपासचा भाग या परिसरात देखील पावसाचा अंदाज आहे. तसेच बीडच्या उत्तरी परिसरामध्ये देखील बऱ्यापैकी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. हलक्या मध्यम पावसाची शक्यता. लातूर, धाराशिवमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील. ठिकठिकाणी दुपारपर्यंत हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो. दुपारनंतर काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे. मुख्यत्वे करून उत्तरी पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढेल. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता हा पट्टा. यामध्ये नाशिक विभाग येतो आहे. नाशिक, तसेच अहिल्यानगरचा उत्तरी परिसर, तसेच उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, जळगाव भाग बदलत मध्यम ते जोरदार बहुतांश भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडपर्यंत या परिसरामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा बहुतांश भागामध्ये पाऊस असेल. सर्वदूर असे पावसाला पोषक वातावरण आज या परिसरामध्ये बघायला मिळत आहे. दुपारनंतर मित्रांनो अमरावती विभागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. नागपूर विभागात देखील पावसाचा जोर आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे. हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण या सर्व उत्तरी परिसरामध्ये आहे. यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता संपूर्ण नाशिक विभाग, अहिल्यानगरचा उत्तरी परिसर, मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेडचा उत्तरी परिसरामध्ये थोडासा जोर जास्त. बीडचा आसपासचा परिसर, उत्तरी परिसरामध्ये थोडासा जोर जास्त आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे. तुरळक भागामध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो. संध्याकाळपर्यंत हे जो कमी दाब आहे हा पश्चिम उत्तर दिशेकडे सरकत जाण्याची शक्यता आहे. गुजरातच्या दिशेने हा कमी दाब सरकताना दिसेल. त्यामुळे या कोपऱ्यातल्या भागाकडे म्हणजेच नाशिक आणि नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये रात्रीपर्यंत, मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे. इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, घाटमाथ्याच्या ठिकाणी मध्यम ते जोरदार, तर उत्तरी परिसरामध्ये मुंबई, पालघर वगैरे या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता. घाटमाथ्याच्या परिसरावर उत्तर भागामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. ही होती मित्रांनो आत्ताची महत्त्वाची अपडेट. या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला. हा कमी दाब इकडे तिकडे सरकला तर दुपारी 12ची अपडेट देखील देण्यात येईल. त्यामध्ये काही बदल झाला तर अपडेट मिळेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.